श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते. आता आपण जाणून घेणार आहोत गुरु महाराज वक्री होत आहेत 9 ऑक्टोबर ते 3 फेब्रुवारी या 144 दिवसांमध्ये गुरु महाराज तुम्हाला कोणते लाभ प्राप्त करून देणार आहेत किंवा या दरम्यान तुमच्या जीवनामध्ये कोणते बदल होऊ शकतात, कुठल्या अडचणीतून तुम्ही सहज बाहेर पडू शकाल, या सर्व संदर्भातली माहिती जाणून घेत आहोत. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी. नक्की तुम्ही पूर्ण पहा. तुमची रास मकर आहे. मकर राशीच्या जातकांना सध्या स्थितीमध्ये 7.5 तुम्ही जात आहात. नक्कीच 7.5 तुम्हाला आहे, पण काळजी करू नका. गुरु महाराजांची वक्र स्थिती तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे. 5वं घर हे शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय दर्शवतं. 5व्या घरामध्ये वक्र स्वरूपामध्ये आलेले गुरु महाराज नक्कीच तुमचा लव्ह पार्टनर जो आहे त्याच्यासोबत होणारे वाद विवाद याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मदत करतील. शिक्षणामध्ये उत्तम प्रकारचे यश संपादन करून देतील. संततीचं सौख्य प्राप्त करून देतील. संततीसोबत कुठल्याही बाबतीमध्ये एखादा विचार होता, एखादा निर्णय होता, त्यामध्ये सततचे वाद कलह येत होते, त्यातनं बाहेर काढतील. म्हणजेच गुरु महाराजांची कृपा तुमच्यावर होणार आहे या 144 दिवसांमध्ये. त्याचबरोबर गुरु महाराज ज्या ठिकाणी दृष्टी टाकतात तेथील सुद्धा शुभ फळे देणार आहे. अर्थात गुरु महाराज वक्री होणं म्हणजे ते काही उलटे फिरतात, उलटे चालतात असं अजिबात नाही. गुरु महाराज वक्री होणं म्हणजे त्यांच्या राशीला, अर्थात ज्या ठिकाणी ते आहेत त्या राशीला आणि त्याच्या मागच्या राशीला सुद्धा शुभ परिणामकारक फळ देणं म्हणजेच वक्री होणं. गुरु महाराज पंचम स्थानात आहेत म्हणजे चतुर्थ स्थानाचं सुख सुद्धा तुम्हाला देणार आहेत. आईचं सुख देणार आहेत. आईच्या सोबत तुम्हाला जास्तीत जास्त राहण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या सानिध्यात राहून त्यांचं प्रेम प्राप्त करून घेता येणार आहे. याचबरोबर चतुर्थ स्थानावर आपण वाहन वास्तूचं सुख पाहतो, ते सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतं. याचबरोबर पंचम स्थानातील गुरु महाराज तुम्हाला संतती, सौख्य, संपत्ती प्राप्त करून देण्यासाठी नवनवीन आयडिया, कल्पना या माध्यमातून जाणं आणि त्या स्वरूपातलं काम उत्तमरित्या तुमच्याकडनं करून घेणं, या सगळ्या गोष्टींसाठी उत्तम स्थिती आहे. गुरु महाराजांची पंचम दृष्टी 9व्या स्थानावर येणं म्हणजे तुम्हाला 9व्या घराचं सुख प्राप्त करून देणं. 9वं घर हे आपल्याला अध्यात्म शिकवतं, अध्यात्मामध्ये रुची निर्माण करून देतं. 9वं घर हे आपल्याला भाग्योदयासाठी पाहिलं जातं. 9व्या घरावरून आपण नोकरीची संधी पाहतो. या सर्व संदर्भातल्या अडचणी आता कमी होतील. अध्यात्मामध्ये तुमचं लक्ष केंद्रित होईल. तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात उपासना घडून येणार आहे. आणि याचबरोबर गुरु महाराजांची पंचम दृष्टी 9व्या स्थानावर येणं म्हणजे नक्कीच नोकरीचे योग उत्तम प्रकारचे प्राप्त करून देणं. हे सर्व सुख तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. यासाठी थोडीशी उपासनेची जोड आपल्याला द्यायची आहे. ती कोणती व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. याबरोबरच गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही लाभस्थानावर येईल. लाभस्थानावरनं आपण खरेदी विक्रीच्या व्यवसायामधील आर्थिक प्रगती कशी होईल हे पाहतो. त्याबरोबरच व्यवसाय तुमचा जो आहे किंवा नोकरी करताय त्या नोकरीमध्ये तुम्हाला स्थिरता प्राप्त होईल का, बढती होईल का हेही पाहतो. याबरोबर तुमचा आर्थिक व्यवहार चांगला राहील का, उच्च पदावर जाईल का, याही गोष्टी पाहतो. या सर्व संदर्भातील काळजी चिंता आता करू नका. गुरु महाराजांच्या कृपेने तुम्हाला या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग आता प्राप्त होतील. राशी पत्रिकेतील प्रथम स्थानावरती गुरु महाराजांची 9वी दृष्टी येणं म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त करून देणं. प्रत्येक कामामध्ये जी दिरंगाई होत होती किंवा निर्णय क्षमता कमी झाली होती, करू की नको या द्विधा मनस्थितीतून तुम्हाला जावं लागत होतं, आता काळजी चिंता नाही. गुरुदेवांच्या कृपेने तुमची निर्णय क्षमता नक्कीच वाढणार आहे. आर्थिक व्यवहार तुमचे पूर्ण होऊ शकतात. या माध्यमातून मी हे सांगू शकते की तुम्हाला नक्कीच खरेदीचे योग आहेत. जागा मोकळी असू दे किंवा बांधलेलं घर असू दे, ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी प्रयत्न करा. तुम्हाला त्या प्रयत्नांना सुद्धा यश प्राप्त आता होऊ शकतं. आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण गुरु महाराजांची पंचम, सप्तम आणि 9व्या दृष्टीने मिळणारी जी शुभ फळे आहेत ती मोठ्या प्रमाणात मिळावीत. आणि गुरु महाराज पंचमात आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडंसं प्रेमसंबंधांमध्ये, नात्यामध्ये थोडासा दुरावा येणं किंवा अडचणी येणं, चिडचिड होणं, या सगळ्या गोष्टीतनं जावं लागत आहे. तर याचं सुख प्राप्त होणार आहे पुढील काही महिन्यांमध्ये. तर नक्कीच ते प्राप्त व्हावं यासाठी तिची मदत होऊ शकते या गुरु महाराजांच्या जपामुळे. मग तो जप कुठला करायचा समजून घेऊयात. रीम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्याबरोबरच औदुंबराला 11 किंवा 21 प्रदक्षिणा रोज करा. त्या माध्यमातून सुद्धा दत्तसेवा होईल. किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालणार आहे. या माध्यमातून गुरूंची सेवा घडेल आणि गुरूंचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल. तर आज आपण कुठली उपासना करायची ते समजून घेतलेलं आहे. गुरुदेवांची गोचरी स्थिती वक्र स्वरूपातली कशी राहणार आहे हे समजून घेतलं. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ मकर राशीच्या जातकांना, अर्थात तुम्हाला
कसं राहणार आहे हे समजून घेतलं, तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला जाऊन भेट द्या. आपलं चॅनल आहे, यावर अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. जाऊन पहा, माहिती घ्या. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.